खबरदार, बर जर संविधानाला हात लावा तर हात कलम करून टाकू. होय. ये सीना नहीं फौलाद है, बर भीम की औलाद है. हो हो बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. अरे त्यांना संविधान कोण सांगितलं तुम्हाला त्यांना संविधान बदलायचंय? अच्छा हे जे बौद्ध मंदिर आहे हो याचं बाहेरून आणि वरून सगळं असंच ठेवायचंय. बरोबर आहे. मूर्ती हटवली ना त्यांनी, हे लक्षात त्यांना नाही. लागू नाही करायचं संविधान. आम्ही ही टिमकी वाजत बसा, बरोबर. हात कलम करू, काही नका करू हात कलम. बर त्यांनी तो ढाचा तसाच ठेवलाय. वा अरे काय जळतंय कुठे हे बघत नाही का? सारा देश पेटलाय ना. जे जे न्याय व्यवस्था पेटली, निवडणूक व्यवस्था पेटली, NIA पेटलं, सगळं सगळं बर्बाद झालेलं आहे. जे आपण हेच म्हणतो की संविधान नाही बदलणे देंगे, आणि कोण म्हणतं संविधान बदलता येत नाही? बरं. दोन्ही सभागृहामध्ये जर राक्षसी जर त्यांचं बहुमत असेल, जे. असेल आणि देशाच्या एकूण राज्याच्या पैकी 60% राज्य त्यांच्याकडे बहुमत असेल तर संविधान बदलता येत आहे. आज तुम्ही बघा, या देशातले जे हिंदू धर्माचे ठेकेदार आहेत, खास करून मोहन भागवत, जे ते असं म्हणतात की हिंदू धर्मच नाही. कोणी ज्याला रामाचा अवतार म्हणतंय ते मोदी म्हणतात की हिंदू धर्मच नाही. या देशातलं सुप्रीम कोर्टही म्हणतं की हिंदू धर्मच नाही. मग आहे तरी काय? मग हा हिंदू समाज म्हणजे नेमका काय आहे? काय याची कॅटेगरी आहे? हे जात आहे का, धर्म आहे का, नुसतं भारूड लावून दिलं हिंदू म्हणून आमच्या सर्वसामान्य समाजावरती. आणि तुम्ही बघा कशी मजा या देशामध्ये. कधी मी वैदिक असतो, कधी मी ब्राह्मण होतो, कधी मी अमुक होतो, कधी मी हिंदू म्हणतो, आणि आता हिंदूची फोलकटपणा सगळ्यांच्या लक्षात आला. आता मी सनातनी आहे. हो मी तर असं विचारेन की बाबासाहेब आंबेडकरांचे खरे मारेकरी कोण कोण आहेत? कशाला लोकांकडे बोट करता? बरोबर. तुम्ही काय करतात आता? तुम्ही कोणाच्या मांडीवर जाऊन बसलात? तुम्ही कोणाच्या सोबत सोयरी करता? कोणी उघड सोयरी करताय आणि कोणी आंदोलन सोयरी करताय, आणि मारेकरी कोण दुसरे? बरोबर. शासनकर्ती जमात नाही होऊ शकत, आम्ही गुलामी करणारी शासन जमात होऊ शकतो, हे लक्षात असू द्या. ज्यांनी मंडल आयोग लागू केला म्हणून कमंडल यात्रा काढली, त्या सरकारचं समर्थन वापस घेतलं. जे आज हेच नालायक लोक कुठे आहेत? कुठे आहे ओबीसी समाज? कोणीतरी आठवतंय मान्यवर कांशीरामजीला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? किती ओबीसीच्या घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो असतील? एकाही नाही, जर 1-2% सोडला तर. परंतु आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, शाहू महाराज, सगळे माणसं. फक्त काय आहे आमच्या घरात? आम्हाला थोडी अक्कल आली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झालं. जे आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर बाबासाहेबांच्या चितेवरती तत्कालीन जे धुरीण होते, बर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत, त्यांनी हात ठेवून शपथा घेतल्या बर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही महत् कष्टाने तुमचे सगळे लेकरं बाळ औषधाविलंबिले, हो, तुम्ही सर्व जीवन अर्पण केलं, पण तुम्ही हा गाडा मागे जाऊ दिला नाही. हाच गाडा आम्ही तुमच्या पार्थिवावरती शपथ घेऊन सांगतो की बाबासाहेब पुढे जरी नेता नाही आला तर आम्ही मागे जाऊ देणार नाही. बर तिकडं चिता पेटली आणि ती विसती ना विसती, बर तोच गाड्याचे 3, 13 आणि 9, 18 वाजवली. होय होय झालोय आमची शासनकर्ती जमात. परंतु मंडल आयोगाची मागणी केली कोणा तत्कालीन वेळेत? जे मान्यवर कांशीरामजीने केली. आणि मान्यवर कांशीरामजीने या देशामध्ये पहिला नारा दिला की मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. जे 50% आरक्षण आहे की रे, बाकीचं कोण घेत आहे? आदरणीय भानुसे साहेब, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं नसतं, तुम्ही आणि मी हे समजू शकलो असतो की हे 50% कुठे चाललंय. म्हणजे गेली अनेक वर्ष अत्याचार करून घ्यायचा, म्हणजे गोरगरिबावरती जे धनदांडगे त्यांच्या हाताने अत्याचार करून घ्यायचा, तेही बिचारे अज्ञानी आहेत. त्यांनाही माहित नाही ना, त्यांना फक्त 1000 महाराणी मान घेऊन पळाले. अरे पण उरलेलं कुठे आहे? या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जय भीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में, हे कोण बोलतंय? इतकं समाज दुधखोळा आहे का? आणि हे जर समाजाला समजत नसेल तर कशाला म्हणतो आम्ही ब्राह्मणानंतर आम्ही शिक्षित आहोत म्हणून? बिलकुल नाही. तुम्हाला या देशाची राजनीती कळत नसेल, तुम्हाला मताधिकार कळत नसेल, आणि तुम्हाला कुणाच्या मागे जाऊन मेंढरासारखं कुठे निघत असाल, मग रक्ताचं नातं अमक्याचं नातं, अरे रक्ताच्या नात्यानं चालतंय का सगळं? बाबासाहेबांना कोणत्या रक्ताचं नातं सांगितलं आम्हाला? बाबासाहेबांच्या विचाराचं नातं घेऊन चला ना, तरच झालं तो झालो शासनकर्ती जमात, अन्यथा कदापि नाही.
अटल बिहारी सरकारला एका मताची गरज होती आणि एक मत, त्यावेळेस बहुजन समाज पार्टीजवळ 5 मतं होते. बरं. आणि अटल बिहारी वाजपेयी मान्यवर कांशीरामजीकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की भाई एक वोट मुझे दे दो, मेरी सरकार बच जाएंगे. तर कांशीराम जी ऐसे म्हणले कि अटल मैं तुझे जरूर वो एक वोट देता था, अगर मैं तुझे एक वोट दूंगा तो मेरे समाज को वो वोट की किंमत नहीं समझ में आएंगे, म्हणून मी तुला देत नाही. आणि तीच गोष्ट आज आहे. अहो मताधिकार वापरा ना, एका मतानं जर दिल्लीचं सरकार पडू शकतंय. वा. इतकं सोपं काम आहे. मतदान इमानदारीनं करणार ठिकाणी व्यवस्था परिवर्तन, सत्ता परिवर्तन आणि आमच्या महाबुद्ध व्यवहाराचं जे काही प्रशासन बसलंय तेही एका झटक्यात परिवर्तन. होय. अजून काय पाहिजे हो? किती मोर्चे आणि आंदोलनानं परिवर्तन होत नाही, सत्ता परिवर्तन होत नाही. लक्षात घ्या. ते तुमचं ऐकून घेतील. आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय हे ऐकून घेतील, बरोबर. तुमच्यावर केसेस करतील, तू आमच्यातल्या 4-2 गध्यांना तिकडे बोलवतील, गोड गोड खाऊ घालतील आणि तो त्या मेंढराच्या नेत्यासारखा सारा कप तिकडे घेऊन जाईल. व्यवस्था परिवर्तन होणार नाही. मताधिकार वापरा जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिला संविधानिक अधिकार आहे, तो जर योग्य तुम्ही वापरला तर या देशामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. बरोबर. सर्वांना मानाचा जय भीम. जय भीम साहेब. आजचा हा लाईव्ह शो जे लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीने इथं आयोजित करण्यात आला. मी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक आणि आत्ताचे संयोजक गवई साहेब जे यांचं आभार मानतो. थँक्यू. खरं म्हणजे असे लाईव्ह शो आमच्या फक्त पाहण्यातच आहेत. जे प्रत्यक्ष सहभागी आहात तुम्ही, कृतीमध्ये आम्हाला कधी घेतलंच नाही. आणि म्हणूनही तुम्हाला तुमचं आणखी एकदा आम्ही अभिनंदन करतो. जे आमच्यासारख्या अतिशय छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही इथं संधी दिली. मित्र हो, हजारो वर्ष इथल्या धर्म मार्तंडांनी आपली शस्त्र पाजळली. हजारो वर्ष इथल्या धर्म मार्तंडांनी आपले शस्त्र पाजळली, पण आमचं दारिद्र्य गेलंच नाही. आणि म्हणून हजारो वर्ष इथल्या धर्म मार्तंडांनी शस्त्र पाजळली, पण देशाचा कोणा सुद्धा हल्ला नाही. आणि काय कमाल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही या देशाच्या 85% समाजाच्या संविधानावरती सही केली आणि आमचं जीवन प्रकाशमान झालं. वा. आणि म्हणून संविधानावरती चर्चा करत असताना आपण बघतो की इथली संस्कृती काय होती. खून का बदला खून. परंतु जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये संविधान लिहिण्याची संधी आली, ज्यांनी अनंत असे अत्याचार आम्हाला केले की जे आम्ही सांगू शकत नाही, जनावराच्या पलीकडे आमच्या वाट्याला ज्यांनी जीवन आणलं, ज्या धर्मानं जीवन आणलं आणि ज्या धर्म मार्तंडांनी आम्हाला त्राही केलं, या देशामधले कुत्रे मांजरे त्यांचा स्पर्श त्यांना चालत होता. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की पाणी ही निसर्गाची देण आहे आणि त्याला मी स्पर्श करीन ते मी प्राशन करीनच. आणि मग बाबासाहेब आंबेडकर रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून हे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज, तुमच्या राज्याभिषेकाला जरी इथल्या ब्राह्मणांनी विरोध केला आणि मी काका गागा भटाला काशीवरून बोलावलं, गागा भटाने काही फुकट राज्याभिषेक केला नाही तर हजारो लाखो रुपयाचं सोनं त्यांनी त्या सर्वांनी मिळून वाटून घेतलंय. आणि तोही राज्याभिषेक कसा झाला, डाव्या पायाच्या कणगुळीनं करंगळीनं महाराजाच्या कपाळावरती हे ओढलंय आणि मान्यवर शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केलेला आहे. आणि म्हणून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लिहिण्याची संधी आली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या माणसांनाच नव्हे, बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं तत्व घेतलं, वैरानं वैर संपत नाही. आणि तुम्ही आमच्यासोबत कितीही वैर्यासारखे वागले असाल, तुम्ही आमच्यावर कितीही अनंत अत्याचार केले असतील, पण मी तथागत भगवान बुद्धाचा चेला आहे, मी वैरानं वैर कधी संपवणार नाही, तर मी तुम्हाला प्रेमाने जिंकेल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भानुसे साहेब आज आपल्या सोबत आहेत. आमची औरंगाबादची आयर्न लेडी मंगला खिवसर आमच्या सोबत आहे. खरं म्हणजे त्या ताईबद्दल तर काय बोललं पाहिजे, जी आपल्या घरामध्ये जिथं स्त्रियांचं शोषण होतं, मानवाचं शोषण होतंय, अशा घरामध्ये ती जन्म घेते आणि तिथं तिची कोण मारा होतो, म्हणून त्या घरातून ती बाहेर पडती आणि आपल्या चळवळीमध्ये आहे. गेली 40 वर्ष आम्ही एकमेकांना इथं ओळखतोच बघतो आहोत. जे आणि म्हणून
जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना संधी आली की मी महाडच्या चौदार तळ्यावरचा सत्याग्रह करतो, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या जगातला विद्वानाचा विद्वान, ज्याला जगानं असं म्हटलं की हे नॉलेज आहे, जी म्हणजे हे सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे, हे एक ज्ञानाचं प्रतीक आहे. बिलकुल. तो ज्ञानाचा प्रतीक ज्याला जगानं मान्य केलं, तो जेव्हा त्या गटाराच्या पाण्याला स्पर्श करू म्हणतो, इथला धर्म मार्तंड एक जागा झाला. डॉक्टर आंबेडकर, तुम्ही असाल कितीही विद्वान, तुम्ही असाल कितीही बॅरिस्टर, परंतु तुम्हाला या पाण्याला स्पर्श करता येणार नाही. काय होतं ते पाणी? ते काय फार स्वच्छ होतं का? ते काय फार बिस्लेरीच्या बाटलीमधलं पाणी होतं का? साऱ्या गावाचं गटार तिने वाहत येत होतं. आणखी काय होतं त्या तळ्यात? कुत्रे, मांजरे काय असतील नसेल ते जनावर तिला चरायचे, त्यांना त्यांची विष्ठा टाकायचे, लघवी करायचे. अशा पाण्याला स्पर्श करू देत नाहीत ते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना जगानं सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून स्वीकारलं, त्या विद्वानाला त्या गटारच्या पाण्याला स्पर्श करण्याची सुद्धा संधी इथला धर्म देत नव्हता. आणि फार खेदाने असं नमूद करावं असं वाटतं की जेवढा या देशाचा सत्यानाश धर्माने केला असेल, तेवढा कशानेच केला नाही. आज तुम्ही बघा, या देशातले जे हिंदू धर्माचे ठेकेदार आहेत, खास करून मोहन भागवत, ते असं म्हणतात की हिंदू धर्मच नाही. कोणी ज्याला रामाचा अवतार म्हणतंय, ते मोदी म्हणतात की हिंदू धर्मच नाही. या देशातलं सुप्रीम कोर्टही म्हणतं की हिंदू धर्मच नाही. मग आहे तरी काय? मग हा हिंदू समाज म्हणजे नेमका काय आहे? काय याची कॅटेगरी आहे? हे जात आहे का, धर्म आहे का, नुसतं भारूड लावून दिलं हिंदू म्हणून आमच्या सर्वसामान्य समाजावरती? आणि तुम्ही बघा कशी मजा या देशामध्ये. कधी मी वैदिक असतो, कधी मी ब्राह्मण होतो, कधी मी अमुक होतो, कधी मी हिंदू म्हणतो, आणि आता हिंदूची फोलकटपणा सगळ्यांच्या लक्षात आला. आता मी सनातनी आहे. है की नाही? बिलकुल. मंडल आयोगाचा इथे विषय झाला. खरं म्हणजे दुर्दैव आहे या देशाचं. मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो, ही घोषणा कोणी दिली? आम्ही फार लवकर विसरून जातो या सगळ्या गोष्टी. की ते आंदोलन कोणी केलं त्याला आम्ही विसरलो ना. घेते का कोणी नाव त्याचं? विश्वनाथ प्रताप सिंगांनी भले मंडल आयोग लागू केला, परंतु मंडल आयोगाची मागणी केली कोणा तत्कालीन वेळेत? मान्यवर कांशीरामजीने केली. आणि मान्यवर कांशीरामजीने या देशामध्ये पहिला नारा दिला की मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. 50% आरक्षण आहे की रे, बाकीचं कोण घेत आहे? आदरणीय भानुसे साहेब, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं नसतं, तुम्ही आणि मी हे समजू शकलो असतो की हे 50% कुठे चाललंय? म्हणजे गेली अनेक वर्ष अत्याचार करून घ्यायचा, म्हणजे गोरगरिबावरती जे धनदांडगे त्यांच्या हाताने अत्याचार करून घ्यायचा, तेही बिचारे अज्ञानी आहेत. त्यांनाही माहित नाही ना. त्यांना फक्त 1000 महाराणी मान घेऊन पळाले. अरे पण उरलेलं कुठे आहे? आरक्षणाचा विषय आला मंगलाताई, आपण घेतला. आरक्षण जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांना लागू केलं, तर तिथली ब्राह्मण मंडळी संतापली की शाहू महाराज तुम्ही हे काय करता? हे लोक माजतील, हे लोक अमुक करतील, तमुक करतील. आणि मग शाहू महाराज बापच माणूस होते. शाहू महाराजांनी सगळ्याला रथामध्ये बसवलं. एक असा मंच होता, त्या मंचावरती सगळे जाऊन बसले. एक गुऱ्हाळातली गुळाची मोठी कढाई तिने टाकली, त्यांना हरभरे भरून टाकली आणि सगळ्या घोड्याला एकदम सोडून द्या म्हणे तुम्ही ते खाण्यासाठी. आता जे जे ताजे तवाने घोडे होते ते सगळ्यात पुढे गेले. जे बारके होते, जे आजारी होते, त्यांना त्यांनी लाथा मारामुळे तिथं थोडंच घालून दिलं नाही, ते उपाशीच. मग शाहू महाराज असं मागे वळून बघतात आणि त्यांना विचारलं की काय काय बघितलं तुम्ही? त्यांच्या काही लक्षात देण्याचं कारण नव्हतं. शाहू महाराज म्हणतात, जे ताजे तवाने घोडे होते, शक्तिवान घोडे होते, त्यांनी सगळे ते चणे खाऊन घेतले. आणि हे जे मागे लंगडे आहेत, हे जे गोरगरीब समाज थोडक्यामध्ये, तर आपण असं म्हणूया, यांच्या वाट्याला तुम्ही काही ठेवलंच नाही. त्यांना तुमच्या बराबरीला आणण्यासाठी हे आरक्षण आहे. मानुषे साहेबांनी जसं सांगितलं, हा उपचार आहे. उपचार आहे. वा. जो आजारी पडला त्याला दवा देणे, त्याची शुश्रूषा करणे आणि तुझ्या बरोबरीत आणणे, हे खऱ्या अर्थानं आरक्षण आहे. ते काही रोजगार मलाही आहे का ती की याला दिली त्याला दिली असा विषयच नाही. परंतु दुर्दैव असं आहे की आमच्याकडं अज्ञानाचा अंधकार म्हणजे कमाल पहा. ज्यांनी मंडल आयोग लागू केला,
म्हणून कमंडल यात्रा काढली, त्या सरकारचं समर्थन वापस घेतलं. जी. आज हेच नालायक लोक कुठे आहेत? कुठे आहे ओबीसी समाज? कोणीतरी आठवतंय मान्यवर कांशीराम दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? किती ओबीसीच्या घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो असतील? एकाही नाही, जर 1-2% सोडला तर. परंतु आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, शाहू महाराज, बिलकुल. सगळे माणसं. फक्त काय आहे आमच्या घरात? आम्हाला थोडी अक्कल आली, बरोबर, थोडं ज्ञान मिळालं, थोडं शिकलो. आणि दुसरी एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते आज भानुसे साहेब म्हणून, की या जातीतेची जी दरी आहे ना, ती खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघामुळे फार कमी झाली. बिलकुल बिलकुल. इथल्या लोकांनी बिलकुल, वा. समजून घेतलं बहुत पाहिजे. अच्छे. आणि ते त्यांचा तीव्रता जो- कमी झाली, Yes, yes. दाहकता कमी झाली. त्यांचा खरं जो- तर लोक बाबासाहेबाला जाणून घ्यायला लागलेत. तुम्ही जिजाऊ सृष्टीवर जर सोनवणे साहेब कधी आलात, तुम्हाला खरं सांगतो ना, म्हणजे दीक्षाभूमी, चैत्यभूमी नंतर किंवा भीमा कोरेगाव नंतर पुस्तकांची करोडमध्ये जर कुठे विक्री होत असेल तर ती केवळ जिजाऊ सृष्टीवर होते. म्हणजे आज तो मराठा युवा पुस्तकं घेतोय, वाचतोय, जाणतोय बाबासाहेबांना, शिवछत्रपतींना, शाहूराजांना. हे खूप मस्त चांगली उपलब्धी आहे. आणि हे काम केवळ आणि केवळ सेवा संघाचं आहे. मराठा सेवा संघाने हे परिवर्तन घडवलं आहे. मला आनंद आहे या गोष्टीचा, जे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं धर्मांतर हो, त्यावेळेस मी नव्हतो. अच्छा, परंतु जेव्हा शिवधर्माची स्थापना झाली त्या दिवशी मी जिजाऊ सृष्टीवर आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यावेळेस बाबा गाडीचा पेपर चालू होता. हो पोलिसांनी खूप अगोदर खूप लांब गाड्या अडवल्या. तिथं लाखो लोक जमलेले आहेत. हो. आणि माझी तब्येत खराब आहे आणि मी चालत जाऊ शकत नाही एवढ्या लांब. अच्छा, परंतु त्या गाडीला प्रेस असं स्टिकर हा. लावल्यामुळं ती गाडी ती पोलिसांनी पुढे गेली. गाडी सोडली आणि आम्ही सगळेच्या सगळे स्टेज जवळ जाऊन थांबलो. वा. आणि आम्ही स्वतः धन्य झालो क्या बात. की बाबासाहेबांचं धर्मांतर आम्हाला नाही बघायला मिळालं, परंतु हे धर्मांतर शिवधर्माचा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळाला. वा. आणि अजून एक खेदाची गोष्ट, या देशाचं खरं म्हणजे मराठा समाजाचं दुर्दैव मी त्याला म्हणतो. हो. त्यावेळेस मराठा सेवा संघाला आणि खेडेकरला जर इथल्या धनदांडग्या मराठा नेत्यांनी हो, जर साहेब समर्थन केलं असतं ना, नक्की. तर इथल्या जातीभेदाचा नायनाट होणार होता. परंतु ते मराठ्यांना जमलं नाही. हे या राज्याचं दुर्दैव आहे. आणि आता काल असं म्हणणार आहे की आम्हाला काय मांगा महाराजच्या पंक्तीला नेऊन बसवता का? आज काय झालंय जे आणि ताई, आजही देशमुखाला आरक्षण नाही पाहिजे. नाही पाहिजे. ते 96 कुळे आहेत ना, ते 96 कुळे आजही घ्यायला तयार. तुम्ही राणेचं स्टेटमेंट आहे का? हो, कोकणामध्ये राणे आहे सुरू. फक्त शब्द सुधारलेत, परंतु अर्थ त्याचा तेच आहे की आम्हाला मांगा महाराजच्या पंक्तीला नेऊन बसवता का? दुर्दैव आहे या देशाचं की धर्म एवढा तुमच्या डोक्यामध्ये कुठून भरलेला आहे की तुम्ही त्याच्या बाहेर यायला तयारच नाही. जी. तुम्हाला तुमचं हे मतलब कळत नाही, तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही. आणि फक्त धर्म 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 धर्माच्या नावाखाली आमचा स्वतःचा सत्यानाश जरी झाला जी. तरी आम्ही तिथेच आहोत. जय भीम. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या ठिकाणी. समाज एकनिष्ठ कधी होईल, शासन करती जमात कधी होईल, का भीतीवरच लिहून ठेवायचं? ते पुसणं सुरू आहे, ते लिहिणं सुरू आहे. हे कुठपर्यंत चालणार आहे? काय वाटतंय? आता प्रश्न असा आहे जे की बाबासाहेबांना सांगितलं की शासन करती जमात व्हा. हो, पण आम्ही ते शासन काढून टाकलं. बर करती. गुलामी जमात, अच्छा, गुलामी करता जमात निर्माण व्हा. असं कसं? जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झालं, जे आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर बाबासाहेबांच्या चितेवरती तत्कालीन जे धुरीण होते बर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत, त्यांनी हात ठेवून शपथा घेतल्या बर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही महत् कष्टाने तुमचे सगळे लेकरं बाळ औषधाविना मिले, हो, तुम्ही सर्व जीवन अर्पण केलं, पण तुम्ही हा गाडा मागे जाऊ दिला नाही. हाच गाडा आम्ही तुमच्या पार्थिवावरती शपथ घेऊन सांगतो की बाबासाहेब, पुढे जरी नेता नाही आला तर आम्ही मागे जाऊ देणार नाही. बर तिकडं चिता पेटली आणि ती विस्ती ना विस्ती, बर, तोच गाड्याचे 3, 13 आणि 9, 18 वाजवले. होय होय. झालोय आमची शासन करती जमात, है की नाही? आणि मग शासन करती जमात व्हायचं असेल त्यावेळेचं तत्कालीन पुढाऱ्यांनी ते केलं. बरोबर आहे. आता आम्ही काय करतो आहोत? मी तर असं विचारेन की बाबासाहेब आंबेडकरांचे खरे मारेकरी कोण कोण आहेत? कशाला लोकांकडे बोट करता? बरोबर. तुम्ही काय करतात आता? तुम्ही कोणाच्या मांडीवर जाऊन बसलात? तुम्ही कोणाच्या सोबत सोयरी करता? कोणी उघड सोयरी करताय आणि कोणी आंदोलन सोयरी करताय, आणि मारेकरी कोण दुसरे? बरोबर.
शासनकर्ते जमात नाही होऊ शकत, आम्ही गुलामी करणारी शासन जमात होऊ शकतो, हे लक्षात असू द्या. हे रिअल फॅक्ट आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय मुकुंद सोनवणे साहेबांनी ही जी सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे, पण संविधान तुमच्या सोबत आहे. ज्या महामानवाचा त्याग, संघर्ष, समर्पण ज्या संविधानामध्ये दडलंय, जे हक्क अधिकार तुम्हाला मिळत आहेत, ते भारतीय संविधान त्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय या महाचर्चेच्या माध्यमातून. एक मिनिट राहिला जी 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 की मी समाजाला अशी विनंती करेल की शासनकर्ते जमात बनण्यासाठी कोण वाटचाल करतंय, बर, हे न समजणे इतके तुम्ही दूधखोळे आहात का? या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जय भीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में, हे कोण बोलतंय? इतकं समजणे इतकं समाज दूधखोळा आहे का? आणि हे जर समाजाला समजत नसेल तर कशाला म्हणतो आम्ही ब्राह्मणानंतर आम्ही शिक्षित आहोत म्हणून? बिलकुल नाही. तुम्हाला या देशाची राजनीती कळत नसेल, तुम्हाला मताधिकार कळत नसेल, आणि तुम्हाला कुणाच्या मागे जाऊन मेंढरासारखं कुठे निघत असाल, मग रक्ताचं नातं अमक्याचं नातं, अरे रक्ताच्या नात्यानं चालतंय का सगळं? बाबासाहेबांना कोणत्या रक्ताचं नातं सांगितलं आम्हाला? बाबासाहेबांच्या विचाराचं नातं घेऊन चला ना, तरच झालं तो झालो शासनकर्ते जमात, अन्यथा कदापि नाही. गवई साहेब, जी 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 संविधानावरती एक माझ्या डोक्यामध्ये गोष्ट आली. बर बर पटकन सांगतो. मी असं म्हणतो, खबरदार, बर, जर संविधानाला हात लावा तर हातकलम करून टाकू. होय, ये सीना नहीं फौलाद है, बर, भीम की औलाद है. हो हो, बरोबर, ठीक आहे ठीक आहे. अरे त्यांना संविधान कोण सांगितलं तुम्हाला त्यांना संविधान बदलायचंय? अच्छा, हे जे बौद्ध मंदिर आहे, हो, याचं बाहेरून आणि वरून सगळं असंच ठेवायचं आहे. बरोबर आहे. मूर्ती हटवली ना रे त्यांनी, हे लक्षात त्यांना नाही. लागू नाही करायचं संविधान. आम्ही ही टिपकी वाजत बसा, बरोबर. हातकलम करू, काही नका करू हातकलम. बर, त्यांनी तो ढाचा तसाच ठेवलाय. वा, अरे काय जळतंय कुठं हे बघत नाही का? सारा देश पेटलाय ना. जी जी न्याय व्यवस्था पेटली, निवडणूक व्यवस्था पेटली, NIA पेटलं, सगळं सगळं बर्बाद झालेलं आहे. जी, आपण हेच म्हणतो की संविधान नाही बदलणे देंगे, आणि कोण म्हणतं संविधान बदलता येत नाही? बरं. दोन्ही सभागृहामध्ये जर राक्षसी जर त्यांचं बहुमत असेल, जी, असेल आणि देशाच्या एकूण राज्याच्या पैकी 60% राज्य त्यांच्याकडे बहुमत असेल तर संविधान बदलता येत आहे. एक एक राज्य काबीज केलं जात आहे. असं नका म्हणू. जी, आम्ही या 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 फकिरीत नका राहू की संविधान नाही बदलता येत. सब कुछ हो सकता है. बर, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांना संविधान बदलायचं नाही. तुम्ही बघितलं त्या संसदेचं उद्घाटन होताना कोण होतं तिला? जी, कोण होतं तिला? धर्मांध होते ना सगळे. बिलकुल, जी. आणि दुःख असं की या देशातल्या राष्ट्रपतीला तिथे येऊ दिलं जी. नाही. अजून काय केलं पाहिजे त्यांनी संविधानासोबत? अजून काय केलं म्हणजे तुम्हाला कळेल की संविधान बदललं? जी. संविधानाचा ढाचा तसाच आहे. बिलकुल. संविधान लागू करायचं नाही, त्यातले सगळे कलम कुणकडचे कुणकड फेकून दिले आणि आम्ही तिथंच आहोत. आणि या देशावरती जे संकट आलेत, बर, तर त्याला काय सोल्युशन आहे? माझ्या आकलनानुसार मी असं मानतो की बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताधिकार दिला, जी, आणि आज महाबौद्ध विहारावरती महाबौद्ध विहार हे त्यांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घ्यायचंय. हो. अशोक बौद्ध यांनी असं विचारलं की संविधानामध्ये काही तरतूद आहे का, आणि दुसरी गोष्ट संविधान धोक्यात आहे का? बर, तर पहिली गोष्ट हे सांगतो की संविधानानं धोक्याची पातळी केव्हाच ओलांडलेली आहे. अच्छा, एक, आणि महाबौद्ध विहार जर त्यांच्या ताब्यातून मुक्त करायचं असेल तर त्याला एक सोपी गोष्ट आहे ना सर. बर, तुम्हाला आठवतंय का अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारला एका मताची गरज होती? कांबळे सर, अटल बिहारी सरकारला एका मताची गरज होती, आणि एक मत, त्यावेळेस बहुजन समाज पार्टीजवळ 5 मतं होते. बर, आणि अटल बिहारी वाजपेयी मान्यवर कांशीरामजीकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की भाई एक वोट मुझे दे दो, मेरी सरकार बच जाएंगे. तर कांशीराम जी असे म्हणले की अटल मैं तुझे जरूर वो एक वोट देता था, अगर मैं तुझे एक वोट दूंगा तो मेरे समाज को वो वोट की किंमत नहीं समझ में आएंगे, म्हणून मी तुला देत नाही. आणि तीच गोष्ट आज आहे. अहो मताधिकार वापरा ना. एका मतानं जर दिल्लीचं सरकार पडू शकतंय, वा, इतकं सोपं काम आहे. मतदान इमानदारीनं करणार ठिकाणी व्यवस्था परिवर्तन, सत्ता परिवर्तन, आणि आमच्या महाबुद्ध व्यवहाराचं जे काही प्रशासन बसलंय तेही एका झटक्यात परिवर्तन. अजून काय पाहिजे हो? किती मोर्चे आणि आंदोलनानं परिवर्तन होत नाही, सत्ता परिवर्तन होत नाही. लक्षात घ्या. ते तुमचं ऐकून घेतील. आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय हे ऐकून घेतील, बरोबर, तुमच्यावर केसेस करतील, तू आमच्यातल्या 4-2 गध्यांना तिकडे बोलवतील, गोड गोड खाऊ घालतील, आणि तो त्या मेंढराच्या नेत्यासारखा सारा कळप तिकडे घेऊन जाईल. व्यवस्था परिवर्तन होणार नाही.
मताधिकार वापरा वा. जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिला संविधानिक अधिकार आहे. तो जर योग्य तुम्ही वापरला तर या देशामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. बरोबर. लॉर्ड बुद्धा टीव्ही